महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या सन्मान सोहळा 2025 संपन्न. समाज सोहळ्याला संपूर्ण राज्यातील विविध क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन केला सन्मान. सन्मान सोहळ्यात पुण्याचे आपले घरचे संस्थापक विजयजी फडणीकर, सुप्रसिद्ध निवेदक प्रवचनकार किशोरजी गलांडे हे मुख्य आकर्षण ठरले. जय नरहरी. मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता, पुणे. मागील अनेक वर्षाची सन्मान सोहळा यंदाही मोठ्या थाटामाटात राजवाडा पॅलेस, महाल, नागपूर येथे महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे आयोजित केला होता. दरवर्षी हा सन्मान सोहळा समाजाचे प्रतिष्ठित समाज बांधव यांचे स्मृती प्रित्यर्थ आयोजित केला जात असतो. या वर्षी सुद्धा हा सन्मान सोहळा स्वर्गीय श्री प्रशांतजी ढोमणे यांचे स्मृती प्रित्यर्थ आयोजित केला होता. या सन्मान सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून 500च्या वर गुणवंत, यशवंत, विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त मुलामुलींची सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे व्यवसाय, उद्योग व विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या समाज बांधवांना सद्भावना पुरस्कार, महाराष्ट्र सुवर्णरत्न सन्मान, महिला उद्योजिका सन्मान व विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज, विद्येची देवता माता सरस्वती यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर स्वर्गीय श्री प्रशांतजी ढोमणे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले घर पुणेचे संस्थापक विजयजी फडणीकर, मुख्य अतिथी सुप्रसिद्ध निवेदक प्रवचनकार किशोरजी गलांडे, विशेष अतिथी श्रीमती मनीषाताई ढोमणे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलासजी बांगरे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रयजी वझरकर, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे महासचिव अनिलजी मालोकर यांना मंचावर आसनस्थ करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे समाज बांधव, पालक व उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्र स्वर्णकार समाजाचा सर्वात महत्वाचा सन्मान, सद्भावना पुरस्कार, सोनार समाजाचे समाजभूषण, आपले घर पुणेचे संस्थापक विजयजी फडणीकर, महाराष्ट्र सुवर्ण युवा रत्न सन्मान रोशन कावळे नागपूर, रिसम ढोमणे नागपूर, सागर डुंबरे उमरेड, गौरव इनकणे पवनी, रितेश करंडे वर्धा, तन्मय घोडे काटोल, मोहिल प्रांजळे नागपूर, उदय ढोमणे नागपूर, अंकिता टेटे नागपूर, महाराष्ट्र सुवर्णरत्न सन्मान रमेश कावडे वळसा, जनार्दन गजापुरे साकोली, बाबा टेटे हिंगणा, मंगेश डुंगरे तुमसर, प्रवीण चांबोळे नागपूर, डॉक्टर स्वप्नील कारमोरे नागपूर, महिला उद्योजिका सन्मान स्मृती लोंढे नागपूर, विशेष सन्मान राजेशजी रोकडे नागपूर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा अतिशय देखणा झाला. या सोहळ्याला हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. हा सोहळा दुपारी 2 वाजता सुरू झाला तर रात्री 8 वाजता संपला. या सोहळ्यात उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा देण्यात आले. हा सन्मान सोहळा यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे सर्व पदाधिकारी, महिला समिती, युवक समिती, शहर समिती, ग्रामीण समिती, उद्योग व्यापार आघाडी समिती, वधूवर समिती, सुवर्ण अलंकार मासिक, स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी, ऋग्वेद सुवर्ण वार्ता, सुवर्ण संदेशच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम सहयोग दिला. कार्यक्रमाचे सुंदर संचालन मोहित प्रांजळे, सौ प्रांजली बुटे, अनुप उदापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वत्सल बांगरे यांनी मानले. कार्यक्रम नागपुरातील रजवाडा पॅलेस येथे असल्याने कार्यक्रमाला प्रसन्नता व चैतन्य निर्माण झाले होते. प्रवेशद्वार सुंदर अशी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची रांगोळी सर्वांचे मन वेधून घेत होती. सन्मान सोहळ्याला समाज बांधव सहपरिवार उपस्थित झाले होते. संपूर्ण हॉल समाज बांधवांनी खचाखच भरलेला होता. बाहेर सेल्फी पॉइंटवर संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या फोटोसोबत सर्व समाज बांधव सहपरिवार सेल्फीचा आनंद घेत होते. कार्यक्रमात भाषणबाजी व मार्गदर्शनात वेळ न गमावता अत्यंत कमी वेळात सन्मान सोहळा हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपस्थित सर्वांचे सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वर्गीय श्री प्रशांतजी ढोमणे यांचे परिवारातील सर्व सदस्य सहपरिवार उपस्थित झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भव्य दिव्य दरवर्षी आयोजित होणारा महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा सन्मान सोहळा 2025 अत्यंत रुबाबदारपणे संपन्न झाला. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर या सोहळ्याच्या आयोजकांचे अभिनंदन केले जात असून कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले.
संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे, अध्यक्ष विलासजी बांगड्या, कार्याध्यक्ष दत्तात्रयजी वझरकर, महासचिव अनिलजी मालोकर, रुपेशजी बांगरे यांचे सर्वांचे आभार मानले. धन्यवाद. जय नरहरी.